वेलकम बॅक गाईज. मी शुभम पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आमच्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये MPS व्लॉगच्या. जसं की तुम्हाला माहितीच असेल, खूप दिवसाने आम्ही व्हिडिओ टाकतोय. कारण माऊलीच्या लग्नानंतर एक पण व्हिडिओ नाही पडला, मला मान्य. कारण मी असेल, प्रतीक असेल, माऊली असेल, आम्ही तिघं जरा बिझी चाललो होतो. माऊली लग्नानंतर थोडासा बिझी झाला होता ॲक्टमध्ये, आणि प्रत्येक त्याचं थोडंसं चालू होतं इकडं बिझनेस एक्सपांड करायचं, थोडीशी कामं चालू होती त्याची, आणि मी पण माझ्या प्रिपरेशनमध्ये अडकलो होतो. त्यामुळे थोडासा टाइम नाही भेटला. पण आता टाइम भेटलाय तर म्हणलं व्हिडिओ आपण टाकूयात. एक 2-3 दिवसाआड व्हिडिओ येत राहतील आता. तर आम्ही तसं इंस्टाग्रामला ऍक्टिव्ह असतो. आम्ही थोडंफार प्रतीकचं ती विजेस कॅफेचं किंवा आमचं जे विजेस कॅफेचं जे चॅनल आहे, म्हणजे आम्ही इंस्टाग्रामला जे पोस्ट करतोय, तर तिथं आम्ही रील वगैरे ऍक्टिव्ह राहतो. सारखं रील्स येत राहतात विजेस कॅफेच्या वगैरे. तर तसं तिथं इंस्टाग्रामला आम्ही आहे ऍक्टिव्ह. तर तुम्ही तिथं फॉलो करू शकता. मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊ शकतो तुम्हाला लिंक. तर तुम्ही जाऊन नक्कीच आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि आज व्हिडिओ बनवायचा असं कारण की आम्ही श्रावणातला पहिला शनिवार आहे. तर म्हणलं चला मग जाऊया आपल्या बलवान मारुती रायाच्या पाया पडायला, तर दर्शन घ्यायला त्यांचं. तर चांगला आपला श्रावण चालू झालेला आहे. तर तसंच करत आमच्या बारामतीमध्ये कन्हेरी सर्वांना माहितीच असेल, सुप्रसिद्ध मंदिर आपलं कन्हेरीचं मारुतींचं. तर तिथं दर्शन घ्यायला चाललं. तर आता तीच माऊली शेटला बी फोन केलाय. माऊली शेट तिकडून डायरेक्ट येत आहे. मी आणि बघू शकता प्रत्येकाने मी चालू आहे. तर प्रत्येक म्हणला की जाऊया मस्त मध्ये दर्शन वगैरे घेऊया. म्हणून माझ्या घरी आला तो, मला त्याने पिकअप केला. आता चाललोय. माऊली शेटला फोन केला, माऊली पण निघालाय. तर बघू शकता तुम्ही, चाललोय आपण. थोडासा पाऊस चालू आहे तसा बारामतीत, थोडा लय बी नाही पडत बारामतीत पाऊस, थोडा चालू आहे. जसं की जास्त पावसाळी भाग नाही आपल्या बारामतीचा. जास्त तिकडं फलटणच्या पुढं सातारा साईडला पाऊस पडत राहतो सारखा. कारण तिकडे जरा माउंटेन्स आहे. आपल्या इकडे जरा पठारी भाग आहे, त्यामुळं नाही पडत जास्त पाऊस आपल्या इथं. पण आहे थोडासा रिमझिम सकाळपासून. आपल्याला भरपूर पाणी दिलं आम्हाला बारामतीला. तेवढं आहे. आता आपण आलोय जवळचीतनं आम्ही सरळ कन्हेरीच्या रोडने चाललेलो. जसं की हा लाकडीला जातो रोड, तिथनं कन्हेरीला पाटा फक्त, तिथनं कन्हेरीला इकडे MIDCला आपल्या विजेस कॅफेकडे रोड जातो. बारामतीचे राहते त्यांना माहितीच असतं. जवळचीचं चौक आहे आणि सोबतच आपल्या दर्शन घेऊया. तर तिथं जास्त म्हणजे अलाउड नाही आहे मंदिरात जाणं, पण मी थोडंसं बाहेरून दाखवेल. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे आपलं कन्हेरीचं मंदिर. तर बाहेरनं थोडंसं दाखवेल, थोड्याशा माऊलीवरती गप्पा करू. आणि हा जास्त मोठा नाही व्हिडिओ होणार, कारण मी फक्त रिमाइंडर द्यायला आलो की आता याच्या पुढे व्हिडिओ पडत राहतो. आज संध्याकाळी एक शो आहे आपल्या बारामती, म्हणजे एक स्ट्रीट बारामती हॅपी स्ट्रीट फेस्टिवल आहे बारामतीत. ते बी मी तिथं करील, मी ब्लॉग दाखवेल. आता ह्याच्या पुढे जे ऍक्टिव्हिटी बारामतीमध्ये होत राहतील ते दाखवेल. कारण मी बी थोडासा फ्री झालोय, प्रतीक बी फ्री आहे, माऊली बी फ्री आहे. तर येईल आता व्हिडिओ येत राहतील. तर भेटूया. आणि आम्ही एक ट्रिपचा पण प्लॅन करतोय, तर बघू. कारण त्याची बी एक सिरीज येईल मग आली तर 4-5 व्हिडिओची. तर ती बी फिरायला जाणार आहे. आता पावसाळी भाग पूर्ण चालू आहे, पावसाचं सीझन म्हणलं तर फिरायला जाणं तर आपल्याला भागच आहे. तर जाणार आहे, ती पण व्हिडिओ येत राहतील. तर भेटूया आता तिथं कन्हेरीच्या मंदिरापाशी माऊली शेट आल्यावर. तुम्हाला बी जरा माऊली शेटचं दर्शन खूप दिवसांनी होईल. तर भेटूया. तर वेलकम बॅक गाईज. तर आपण मगाशी म्हणल्याप्रमाणे मी आता आलो आहे कन्हेरीला, मी आणि शिवम. तर नेहमी ठरल्याप्रमाणे आम्ही दोघं टाईमवरती आलो. माऊली शेट ॲज युजल लेट असतात, ते लेट येतात. आणि त्यासोबत अजून एक आमचा मित्र येतो आवी म्हणून, तर तो पण आता येतो. बघू आता दर्शन थोड्या वेळात आपलं. काय शिवम काठेवाडीलाच राहतो तो, तरी तो पण तरी त्यांनी लेट केलाय, घेऊन करून गेलाय. पण त्याला म्हणलं तरी आम्ही आलोय म्हणलं, त्याला बोलवला आता. हा, तर आपण बघूयात काय आता अर्धा तास वाट बघायची माऊली शेट यायची.
ते पुढारीत ना ॲज युजल. आम्ही कार्यकर्ते. कार्यकर्ते आपण. हा ते पुढारी नेते मोठे, आम्ही कार्यकर्ते. आम्ही वाट बघत बसायचो. आता बसले वाट बघत. इथं बघितलं शनिवारी गर्दी बघ किती असते आपल्या. बघू शकता इथं अशी म्हणजे भक्त लोक येतात शनिवारी. आता शनिवारी मारुती रायांचा आपला वार असतो तर इथं लोक येत राहतात. चांगलं असं ठिकाण आहे. जर आला बारामतीत तर इथं नक्कीच भेट द्या. तर गाडी इकडं माग लावली थोडं पार्किंगला बी. आता फुल बघू शकते इथं 4 व्हीलर आणणं म्हणजे जरा दातावाटीचंच काम आहे म्हणून आम्ही जरा मागच तिकडं पार्क केली गाडी. आता बघतोय माऊली शेटची वाट. काय आता ते दरवेळेसचीच आहे की तो उशिरा येणार आणि आम्ही लवकर येणार. आम्ही टायमाचे पक्के ना का हो. मग काय आपल्याला कुठं काय काम आहे, त्यालाच काम आहे. आपण जसं वेळ सगळे आपण आपल्याला कामच नाही, बिनकामी आपण. ते लय बिझी माणूस आहे तो. जाऊ द्या तुम्हाला काय सांगते का, लग्न झालं की माणसं बदलतात ते बरोबर आहे. आणि लग्नाच्या आधी सांगितलं मग काय आता खरं ठरते. येस भेटू आता माऊली आल्यावर. त्याची घेऊ आपण जरा मजा घेऊ. लय दिवसांनी भेटलं मजा तर घ्यायलाच पाहिजे. बाईची तर घेऊ. तर जाऊया आता मारुतीरायाचं दर्शन पडायला. माऊली शेट बी आल्या थोड्या वेळाने यायची जरा चेष्टा करू आपण. उशिरा आलाय नालायक माणूस. तर माऊली शेटने घेतलाय नारळ वगैरे घेऊन चाललोय आता आम्ही देवदर्शन. आता आतमधलं काही जास्त दाखवा येत नाही आम्हाला. आम्ही थोडंसं इथलं घेईल. तुम्हाला फक्त आपल्या मारुतीरायांचा फोटो दाखवेल. ते बी त्यांनी परवानगी दिली. हा प्रत्यक्षात लाईनीत थांबले. तर भेटूया थोड्या वेळात. तुम्हाला फोटो दाखवेल कारण आत काय शूटिंग काढायची परवानगी नाही. बघू शकता परिस्थिती. इथं निंदा करताना माऊलीची. मूर्ख माणूस ना, इतका मूर्ख माणूस ना. आता मला मूर्ख मला वाटते पण मूर्खच आहे काय नाही. 10:30 वाजता फोन केला, 11 वाजता निघा म्हणून सांगितलं. आता किती वाजलेत? 12 वाजलेत. 12 वाजले. जाऊ दे थोड्या वेळाने करू दे चेष्टा.
वेलकम बॅक गाईज. जसं की तुम्ही बघितलं असेल मग असे खूप मंगलमय असं वातावरण होतं मंदिरामध्ये. तर प्रतीक भाई कसं वाटलं तुम्हाला दर्शन घेऊन? एक नंबर मस्त वाटलं. बघितलं असेल तुम्ही की कसं वाटलं मस्त मध्ये असं मंगलमय असं. आता पोलीस काका होते गाडी जात नाही म्हणत होते, त्यांच्याकडे लक्ष होतं माझं. तर असं मंगलमय वातावरण जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर नक्कीच कनेरीला भेट द्या. श्रावणातला पहिला शनिवार होता, तर त्या शनिवारला एवढी गर्दी होती आणि इतका असं मस्त वातावरण झालतात. कीर्तन वगैरे चालू होते आणि पालखी पण निघाली होती, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. तर खूप दिवसांनी आम्ही तिघं सोबत आलो. तर आम्ही दोघं असतो, प्रत्येकाने मी असतो, म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर खूप दिवसांनी तुम्ही बघू शकता प्रगट झालेला माणूस. माऊली शेट आहेत आपल्यावर. काय नाही का हो? तर माणूस होतो ती आहेच बर का. आता काय सांगायचं, आम्ही वाट बघत बसलो, वाट बघितली, झालं ती झालं, ठीक आहे, समजू शकतो. एवढं आम्ही बघू शकतो. आता बाईला म्हणलं तू चालव गाडी, बाई बसला गाडी चालवायला. आता गाडी काढतोय अर्धा झालं कनेरीतनं, एवढं जमान्यात आला, अर्धाच झालं इथंच आहे आम्ही. ट्रॅफिक आहे जरा, काय करू. तर खूप दिवसांनी माऊली शेट तुम्ही बी आलाय आमच्यात. कसं वाटतंय तुम्हाला? आनंदमय वातावरण. हे आनंद वातावरण तुम्ही असं घेऊ शकता सारखं, पण एवढ्या दिवसांनी आमची आठवण. नाही, बऱ्याच दिवसातून भारी वाटते. हा काय. तर कार बाई काय तुला एसी पाहिजे? काय खाली घ्यायचं ह्यातलं? काय घेतलंय की आता घेतलं. अच्छा अच्छा. तर खूप दिवसांनी माऊली शेट आपल्या बरं आले. तुम्ही बघू शकता एवढे दिवस कुठं बिझी होते माऊली शेट तुम्ही. कुठं होते? संसाराला लागलाय. संसाराला लागल्यात माऊली शेट. नवीनच काहीतरी केलंय त्यांनी. पृथ्वी तलाव ह्याच्या आधी कुणी संसार केला नव्हता, माऊली शेटने संसार केलाय. काय नाही, थोडं चाललंय बिझी जरा. काय नाही, रोज मागे बायको तुम्हाला खाते रोज. तर प्रतीक शेट म्हणतात तसं. ठीक आहे. बायकोच मार्क होते. तर माऊली शेटची अशी बिझी लाईफ चालू आहे, आमची बी चालू होती. तर आता आम्ही चाललोय काटेवाडीला. का चाललोय प्रत्येक आपण काटेवाडीला? म्हणलं तिकडे. तर आम्ही बीसीला यायला टाइम नव्हता कनेरीला. तिथनं त्यांच्या घरापासून 2-3 किलोमीटर आहे त्या बाईला इकडे यायला टाइम नव्हता. 2 मिनिटाच्या अंतरावर. बोल शेट बोला. येतोय कणेरीत. कणेरी सॉरी काय ते काठवाडीत येतोय. तर आम्ही बाईला तिथनं इथं 2 किलोमीटर यायला टाइम नव्हता बाईला. तर आता आम्हीच चाललो त्या इकडे. आम्हालाच हे नाही का, आम्हालाच काम आहेत त्यांच्याकडे, त्यांचे नाही गाव, आम्हालाच त्यांच्याकडे काम आहे. आम्हाला बरोबर. तर आता चाललोय प्रतीक शेटचे बी गाडीचे जे CNG आहे तो त्याची 3 वर्षांनी जर टाकी साफ करावी लागते. तर ती पण करायची, थोडीशी मेंटेनन्स आहे गाडीचा, तो पण आम्हाला करायचा. कारण आम्हाला बी जायचंय काही दिवसांनी फिरायला. तर त्याची आताच तयारी चालू केली आम्ही. तर माऊली शेट येणार ना तुम्ही आमच्यावर? नक्कीच. कारण एन्जॉय जाऊ द्या, मी नंतर सांगेल या बाबतीत. ह्याच्या मागे बी एक स्टोरी घडली, सांगेल मी तुम्हाला हळूहळू. गोष्टी थोड्याफार उघडत राहतील, गोष्टी सांगत राहील. तर आता मोठी स्टोरी त्याच्या मागे. हा काय लय मोठी. ठीक आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ गाईज नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आजचा जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आमच्या इंस्टाग्राम पेजला पण तुम्ही फॉलो करा, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि आता आम्ही चाललोय प्रतीकच्या गाडीचं थोडंसं मेंटेनन्सचं काम आहे ते करायला, CNGच्या टाकीचं. तर ती करून आम्ही घरीच जाणार आहे. प्रतीक जाईल तिकडे, मला घरी सोडेल, मी जाईल तिकडे. आणि माऊली शेट गाडी चालवते. माऊली शेटने गाडी या साईडला लावलेली, त्यांना ती गाडी त्यांना द्यायची, तिथनं आपण गायब व्हायचं. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं इंस्टाग्राम पेज पण आहे, ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी त्याची लिंक देईल. तर आम्ही तिथं पण ॲक्टिव्ह असतो. विजेस कॅफेच्या पण पेजला आम्ही जास्त ॲक्टिव्ह असतो. तर असेच तुम्हाला आणखी फनी किंवा असे थोडेसे पाहिजे असतील व्हिडिओ चांगले स्क्रिप्टेड, तर तुम्ही नक्कीच आमच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि मजा करा. बाय बाय.